अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या निद्रा छातीवरती या महाराष्ट्र उभा पेलून धरला, ते अखंड हिंदुस्थानाचे निद्रा छातीचे वीर म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि समस्त महापुरुषांच्या चरणी मी प्रथमतः अभिवादन करतो। आपण गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठा आरक्षणाची चळवळ उभी करत आहोत। कित्येक दिवस झाला हा मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे। हा काही कालचा आणि परवाचा प्रश्न नाहीये। गेल्या 70 वर्षापासून मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढत आहे। का लढत आहे? कारण आपल्या मराठा समाजावरती वेळोवेळी अन्याय झाला, अत्याचार झाला। हा काही कालचा परवाचा प्रश्न नाहीये। गेल्या 70 वर्षापूर्वी याच मराठा समाजाच्या एका नेतृत्वानं, याच मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटलांना या मराठा समाजाच्या हक्कासाठी एक लढा उभारला होता। 1981 ला मराठा समाजासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर अण्णासाहेब पाटलांनी एक मोर्चा काढला, समस्त समाज बांधवांना एकत्रित केले आणि या सरकारला ठामपणे सांगितलं की आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्या, आमच्या मराठा समाजाला न्याय मिळवून द्या, अन्यथा मी रस्त्यावरती उतरेल, मी माझ्या पक्षाचा राजीनामा देईल। तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणजे बाबासाहेब देशमुख हे मुख्यमंत्री होते, भोसले हे तेव्हाचे मुख्यमंत्री होते। आणि अण्णासाहेब पाटलांनी सरळ त्या मोठ्या सभेमध्ये सांगितलं की जर सरकारनं उद्याचा सूर्योदय निघायच्या आत त्या मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा अण्णासाहेब पाटील सुद्धा उद्याचा सूर्योदय सुद्धा नक्कीच पाहणार नाही। हे त्या बाबासाहेब भोसलेंना कळालं, पण त्यांनी काही यावरती दखल घेतली नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही आरक्षण देऊ, फक्त आश्वासन दिलं आम्हाला, पण त्या आश्वासनाचा काही फायदा झाला नाही आणि अण्णासाहेब पाटलांचा सूर्याचा सूर्योदय निघाला। त्यांच्या घरातली त्यांची लेकरं बाळ त्या अण्णासाहेब पाटलांच्या घराचा दरवाजा वाजवायला लागली, त्यांना आवाज द्यायला लागली, पण त्या दरवाजाच्या आतमधून कुठलाही संपर्क येत नव्हता। म्हणून त्यांनी ते दरवाजा तोडला आणि तोडल्याच्या नंतरचे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होते की त्यांच्या लेकरांचा दाम मोरक्या, त्यांचा बाप त्या समाजासाठी स्वतःचा जीव त्यांनी बलिदान केला होता। या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रथम बलिदान देणारा माणूस जर कोणी असेल तर ते अण्णासाहेब पाटील आहेत। मित्रांनो, हा आरक्षणाचा लढा तेव्हापासून चालू आहे आणि अखंड या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा लढा सक्षमपणे चालू आहे। वेगवेगळी नेते मंडळी आली, वेगवेगळे राजकारणी आली, त्यांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुम्ही आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ वगैरे वगैरे, पण त्याचा काही परिणाम झाला नाही। हा आरक्षणाचा टप्पा तिथंच ठप्प झाला। पण पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या कोपरलीच्या ताईवरती बलात्कार झाला आणि त्या बलात्काराच्या निषेधार्थ 9 ऑगस्ट 2016 ला छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही एक मोर्चा काढला। त्या कोपरलीच्या बलात्कारांना फाशी देण्यासाठी, त्यांच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्याच न्यायामधून पुन्हा एकदा त्या मराठा आरक्षणाची उभारणी उभारली आणि या मराठा आरक्षणासाठी समस्त समाज बांधव एकत्र आला, जागोजागी मोर्चे काढले। छत्रपती संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, जालना असेल, अमरावती असेल, त्या ठिकाणी नांदेड असेल, मुंबई, पुणे सगळीकडे जागोजागी मोर्चे काढण्यात आली। पण सगळा मोर्चा जो होता तो आमचा शांततेमध्ये आणि संयमामध्ये होता। कुणालाही काडीचाही त्रास झाला नाही, तरी सुद्धा या सरकारनं आमची दखल घेतली नाही। आम्ही सगळे मोर्चे काढली, खूप मोर्चे काढली, सगळी शांततेमध्ये झाली, कोटीच्या संख्येने समाज एकत्रित होता, पण कुणालाही काडीचाही त्रास झाला नाही। आणि त्याच अनुषंगाने मागे जे अंतरवाली सराटीमध्ये आमच्या तिथल्या समाज बांधवांनी आरक्षणासाठी मोर्चा काढला, तो आरक्षणासाठी मोर्चा काढत असताना तो सुद्धा आमचा शांततेत चालू होता, कुणालाही त्रास झाला नाही। तरी सुद्धा त्या तिथल्या व्यवस्थेनं, तिथल्या प्रशासनानं आमच्या महिलांवरती अत्याचार केला, आमच्या माता भगिनीवरती लाठीचार्ज केला, त्यांना गंभीरपणे जखमी केलं। का? तर त्या आरक्षणाचा तो मुद्दा आहे, तो आरक्षणाचा तो आंदोलन आहे, तो फेटाळून लावण्यासाठी। म्हणजे आम्ही कोणासाठी लढत आहोत? आम्ही आमचा हक्क मागत होतो। आम्हाला तुमचा हक्क पाहिजे होता, आम्हाला कुठल्या तुमच्या राजनीतिकचा खेळ मानायचा नव्हता, आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी लढत होतो। तरी सुद्धा तुम्ही आमच्या माता भगिनीवरती अन्याय केलात, आमच्या मराठा समाजावरती गेली कित्येक वर्षापासून तुम्ही अन्याय करत आलात। या मराठा समाजासाठी त्या संपूर्ण 5 कोटी मराठा समाजाला एकत्र आणण्याचं काम या एका महाराष्ट्राच्या ठाण्या वाघानं केलं। ते 350 वर्षाच्या नंतर त्या ठाण्या वाघाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील। आणि याच मनोज जरांगे पाटलांना तुम्हा आम्हाला सगळ्यांना समाज बांधवांना मिळून पाठिंबा द्यायचा आहे।
त्यासाठी आपण गावोगावी उपोषण करत आहोत. गावोगावी आपले समाज बांधव आमरण उपोषणासाठी बसलेत. आज 8वा दिवस चालू आहे. मनोज जरांगे पाटलांनी अन्नाचा एकही दाणा आपल्या शरीरामध्ये घेतला नाही. काय परिस्थिती असेल त्या माणसाच्या शरीराची. आपल्या साध्या उन्हामध्ये 2 घंटे उपाशी थांबले तर आपला जीव कसावीस होऊन जातो. पण तो मनोज जरांगे पाटील या समाजासाठी कित्येक दिवस चालू उपाशी पोटी रडतोय. आज तर त्यांनी पुन्हा एकदा जाहीर आवाहन केलं, आम्ही मराठ्यांना जर आरक्षण भेटलं नाही तर आजपासून ते पाणी सुद्धा पिणार नाही. पाण्याचा सुद्धा त्यांनी त्याग केला. काल परवाची गोष्ट आहे, त्यांच्या मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी त्यांच्या आईसाहेबांना घेऊन त्यांच्या गावातील काही गावकरी मंडळी त्या ठिकाणी गेले होते आणि मनोज जरांगे पाटील त्या गावकऱ्यांवरती भडकले आणि त्या गावकऱ्यांना सांगायला लागले की या ठिकाणी मी समाजासाठी बसलो, मी माझ्या परिवारासाठी बसलो नाही. माझ्या परिवाराला इथे आणू नका, माझा जीव कसाही होतो. मी इथे परिवारासाठी नाही बसलो, माझ्या समाजासाठी मी आरक्षणासाठी बसलोय. आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या आईला सुद्धा भेटायची मागणी केली नाही. त्यांच्या आईला सुद्धा भेटले नाही, त्यांच्या परिवाराला सुद्धा भेटले नाही. कारण माझा समाज त्या ठिकाणी अंतर्गत आहे, माझा समाज त्या ठिकाणी अखंड परिस्थितीमध्ये आहे. म्हणून मी कोणालाही भेटणार नाही. मला फक्त आरक्षण पाहिजे आणि मी ते माझ्या समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा समाज रस्त्यावरती उतरला आहे. आणि त्या समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा हे आमरण उपोषण थांबवणार नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कित्येक दिवसापासून हा लढा चालू आहे. या सरकारनं कित्येक दिवसापासून आपल्याला कोटी कोटी आश्वासनं दिली पण त्याचा काही परिणाम झाला नाही. फडणवीस साहेब म्हणले आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. 2016-17 आरक्षण दिलं पण ते कायद्याच्या तरतुदीमध्ये टिकलं नाही. का टिकलं नाही? कारण त्यांनी ते टिकूच दिलं नाही. त्यांना मुळात आरक्षण आपल्याला द्यायचंच नव्हतं. त्यांना फक्त आपला फायदा करून घ्यायचा होता. मतदान पाहिजे होतं आणि त्यांना सत्तेवरती बसायचं होतं. त्यामुळे आज समाज बांधवांनो, खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जागण्याची वेळ आली आहे. तुम्हा आम्हाला समाजासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. आज तुम्हा आम्हाला मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचं आहे. आज जर या उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटलांना जर काय शरीराचं काही त्याचं बरोबर झालं तर हा इतिहास आपल्याला कधीच माफ करू शकणार नाही. हे आरक्षण तर आपल्याला मिळेलच, आरक्षण तर आपण मिळून घेऊच, पण त्या अगोदर मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचणं हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण त्यांच्यासारख्या मोठ्या, त्यांच्यासारख्या निडर नेतृत्व आपल्या समाजाला कधीच भेटू शकणार नाही. माझी समस्त समाजाला आव्हान आहे की जिथे कुठे तुम्ही आमरण उपोषण करत असाल, जिथे कुठे साखळी उपोषण करत असाल त्या प्रचंड मोठ्या संख्येने त्या उपोषणामध्ये, त्या साखळी उपोषणामध्ये सम्मिलित होत चला. जागोजागी आमरण उपोषण चालू आहेत. वेगवेगळ्या प्रकारची उपोषण आपला समाज करतोय पण सरकार त्यांची दखल घेत नाही. फक्त आपलं आश्वासन तारखेवरती तारखा ठेवतोय. तर या मनोज जरांगे पाटलांना त्यांनी म्हणलं की आम्हाला तुम्ही आमरण उपोषण सोडून टाका, आम्ही तुम्हाला 1 महिन्याची मुदत मागतो, आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. अरे आमचा मराठा एवढा दिलदार होता की त्या 1 महिन्याच्या जागी आम्ही 40 दिवस सरकारला दिले पण तरी सुद्धा सरकारचा काही परिणाम पडला नाही. आरक्षणाचं त्यांनी पाऊल उचललं नाही. अक्षरशः नामांकुश होऊन मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसावं लागलं. तर काल अर्थ होतं तुमच्या आमच्यासाठीच ना, तुमच्या आमच्या भविष्यासाठीच ना. मग आपण त्यांना पाठिंबा द्यायला नको का? आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे कारण ते आपल्यासाठी लढतायत. आज आपला समाज बांधव जागोजागी रस्त्यावरती उतरलाय, शेता बांधावरती थांबतो, काम करतो, सगळं करतो. पण तो करत असताना त्या ठिकाणी त्याचं फक्त देह आहे, त्याचं चित्त मात्र सगळं त्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांमध्ये अडकलंय. कारण हा मनोज जरांगे पाटील तुमच्या आमच्या समाजासाठी, तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लढतोय. कित्येक आरक्षणामध्ये आपल्या समाज बांधवांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. काय झालं त्यांचं? काहीच झालं नाही. सरकारला काहीच फरक पडला नाही. त्याचा का फरक पडला नाही? कारण त्यांच्यासाठी हे रोजच आहे. आपण आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी आपण खूप काही करतो. आपल्याला खूप तळमळवरती आपल्या बांधवांची, आपल्या बांधव त्या ठिकाणी लढतोय, समजतोय, पण सरकारला त्याची दखल घेण्यासाठी वेळ नाही. सरकारला तुमच्यासाठी आपल्या आंदोलन म्हणजे त्यांच्यासाठी एक तुच्छ मार्ग आहे. त्यामुळे तुम्हा आम्हाला आता खऱ्या अर्थाने जागण्याची वेळ आली आहे आणि तुम्हा आम्हाला जागून या मराठा समाजासाठी लढायचंय, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढायचंय.
मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांना साथ द्या. तर त्यांना साथ दिली तरच आपल्याला न्याय मिळेल आणि त्यांना साथ देण्यासाठी अगोदर त्यांना वाचवलं पाहिजे, त्यांचं आमरण उपोषण तुटलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी साखळी उपोषणासाठी बसलो आहोत, जागोजागी बसलो आहोत. हे सरकारला कळायला पाहिजे. त्या सरकारला कळण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने आज समाज बांधवाला एकत्रित यावे लागेल, रस्त्यावरती उतरावे लागेल. आज आमच्या गावोगावी पुरुष मंडळींसोबत माता भगिनी सुद्धा साखळी उपोषणासाठी बसतात, आमरण उपोषणासाठी सुद्धा बसतात. कारण त्यांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे, त्यांच्या लेकरा बाळांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. आपला मराठा समाज मागासलेला नाही म्हणून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही असं ते सांगतात. आणि मागे सांगितले की 13,000 फक्त मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील, 13,000 मराठ्यांचे पुरावे सापडलेत. म्हणजे बाकीचा मराठा समाज का परग्रावून इथं आलाय का? तो या महाराष्ट्रातला नाही का? तो या महाराष्ट्राच्या मातीतला नाही का? अहो, आमचा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या मातीतून. जेव्हा जेव्हा या समाजासाठी, या देशासाठी लढण्याची वेळ आली आहे तेव्हा तेव्हा हा मराठा समाज छाती टोकून सगळ्याच्या समोर उभं राहिला आहे. पण आज खऱ्या अर्थाने आपल्याला तेव्हा देशासाठी नाही, या मातीसाठी नाही, तर आपल्याला आपल्या जातीसाठी लढण्याची वेळ आली आहे. कारण की ती वेळ या सरकारने आपल्यावर आणली आहे आणि ती वेळ आता आपल्याला अशा पद्धतीने दाखवायची आहे की या सरकारला सुद्धा झळ लागली पाहिजे. खरंच कोणाच्याही वाटेला जावं तर या मराठ्यांच्या वाटेला दुमार कोणी आलं नाही पाहिजे असं दाखवून देण्याची वेळ आली आहे. या मराठा समाजासाठी अनेक अत्याचार झाले, समस्या झाल्या, पण या मराठा समाजाने कधी संघर्षाला माहिती दिली नाही. या मराठा समाजावरती अनेक संघर्ष आले, अनेक समस्या आल्या. अरे आमचा जन्मच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालाय. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेलं लेकरू हे कपाळावरती संघर्ष करूनच जन्माला येते. आम्ही संघर्षाला घाबरत नाही, आमचा बाप संघर्षाला घाबरत नाही, आमचा मराठा समाज संघर्षाला घाबरत नाही. अरे संघर्षाला घाबरलं असतं तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं नसतं. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपतींनी आपला पूर्ण त्याग केला, आपलं पूर्ण आयुष्य अंधकारामध्ये टाकले आणि 750 वर्षाच्या पार त्याचा अंधकार दूर केला. त्यांना वाटली नसेल का आपण जहागीरदाराचे पोरं आहेत, आपण आपला बाप मोठा सरदार आदिलशहाचा आयस आरामात जगला असतं तर काय झालं असतं? मस्त आरामशीर जगले असते, पूर्ण आयुष्य त्यांचं आरामशीर गेलं असतं. तर त्यांनी तसं केलं का? नाही केलं. का नाही केलं? कारण त्यांच्या डोळ्यासमोर ती वेडी बोडी बाबली रयत दिसत होती, त्यांच्या रयतेवरती रोज अन्याय अत्याचार होणारे ते यवन दिसत होते. आणि ते यवन दिसत असताना महाराजांचं रक्त खळवत होतं आणि त्या यवनांना कधी जाऊ आणि कधी कापून काढू असं झालं होतं. प्रत्येक समाज बांधवांना, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, प्रत्येकाला समान न्याय देण्याचं शासन या महाराष्ट्राच्या माध्यमामध्ये सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलं. आणि त्याच मराठा समाजाच्या बांधवावरती आज या ठिकाणी रोज अन्याय होतो, रोज अत्याचार होतो. आम्ही आरक्षण कोणासाठी मागतोय? आम्ही आरक्षण तुम्हाला 2 रुपये किलो गहू द्या, 3 रुपये किलो तांदूळ द्या म्हणून आम्ही आरक्षण नाही मागत. आम्ही आरक्षण का मागतोय? आम्हाला आरक्षणाची गरज आहे ते फक्त शिक्षणासाठी. कारण आमचे 90% 95% घेणारे विद्यार्थी त्या ठिकाणी काठावरती रस्त्यावरती बसत आहेत. आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत, काही नाही. आणि काठावरती पास झालेले 40% पास झालेले मार्क घेऊन ते विद्यार्थी त्या ठिकाणी कलेक्टर होत आहेत, मोठमोठे अधिकारी होत आहेत, ऑफिसर होत आहेत. पण आम्ही काय पाप केलं? आम्ही शिकून गुन्हा केला का? अहो, सरकार ज्यांना आरक्षण आहे, ज्या मुलाला आरक्षण आहे त्या आरक्षणवाद्याचं मुलगा शिकत आहे म्हणून त्या समाजाला, त्या मुलाला पैसे देतोय. आणि मराठा समाजाचं लेकरू शिकत आहे म्हणून मराठा समाजाच्या बापाकडून पैसे घेतोय. हे निर्दयी सरकार झालंय. म्हणून आम्हाला आरक्षणाची गरज आहे, म्हणून आम्हाला आरक्षणासाठी लढायचंय, म्हणून तुम्हा आम्हाला लढायचंय, तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा या समाजासाठी लढायचंय. मनोज जरांगे पाटलांना साथ द्यायची आहे. आज जर आपण एकत्र झालो नाहीत, आज जर आपण मनोज जरांगे पाटलाला साथ दिली नाही, या महाराष्ट्राच्या मातेमध्ये पुन्हा असं कधी घडणार नाही आणि पुन्हा आपल्याला आरक्षण भेटणार नाही. आता तोपर्यंत थांबायचं नाही, जोपर्यंत या मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, जोपर्यंत या मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या तरतुदीमध्ये टिकत नाही. असं या सरकारला दाखवायचं, असं या सरकारला पेटून उठायचंय, सांगायचंय या मराठा समाज सहसा पेटत नाही आणि एकदा का पेटला तर मग कोणाच्या बापालाही विजत नाही. हा मराठा समाज कधीच कोणाच्या वाटेला जात नाही, चुकून नंदीच्याही वाट्याला सुद्धा जात नाही. आणि जर आमच्या वाट्याला कोणी आलं तर आम्ही सिंहाला सुद्धा उभे फाडायला घाबरत नाही. ही आमची जात आहे. हा मराठा समाज
आपल्या हक्कासाठी लढतोय, आपल्या परिवर्तनासाठी लढतोय, आपल्या समाज बांधवांना हक्क मिळावा, आपल्या समाज बांधवांना न्याय मिळावा, आमच्या बलात्कार झालेल्या ताईंना न्याय मिळावा आणि आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आमचा समाज गेले कित्येक दिवस झाले झगडतोय, लढतोय. काय मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये एकटे आमरण उपोषण करतायत. गेली कित्येक दिवस झाला आमरण उपोषण त्यांचं चालू आहे. काय एवढे ते समाजासाठी तळमळ करतात? आरक्षण काय त्यांना एकट्यालाच पाहिजे का? त्यांच्या आरक्षणासाठी फक्त यांच्या पोरीचाच अधिकार आहे? त्यांच्या परिवारासाठी आरक्षण मागतात? नाही, ते आरक्षण मागतात तुमच्या आमच्या समाजासाठी, आपल्या मराठा समाजासाठी. मराठा समाज उत्तीर्ण व्हावा, मराठा समाज पुढे जावा, मराठा समाजावरती होणारा अत्याचार बंद व्हावा म्हणून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आमरण उपोषण करतात. त्यासाठी आपण सगळ्यांनी, तुमच्या सगळ्या समाज बांधवांना मी आवाहन करतो, जेवढे होईल तेवढे प्रचंड मोठ्या संख्येने या उपोषणामध्ये सामील होत जा आणि प्रचंड मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटलांना साथ द्या. मनोज जरांगे पाटलांनी मागे इशारा केला होता की जायफळ करू नका, अरे आडवी करू नका, बस फिरू नका. त्याने काय होतं? त्याने आपल्याच समाजावरती लादल्या फोडले जातात, आपलाच समाज जेलमध्ये जातो, आपल्याच समाजाची बांधव, आपल्याच समाजाची लेकरं नंतर पुन्हा ते अडचणीत जातात. त्यासाठी आपल्याला हे आरक्षण आहे, आपल्याला हे आरक्षणाचं आंदोलन आहे, ते आपल्याला आरक्षणाचं आंदोलन हे शांततेच्या मार्गाने न्यायचंय, हे संविधानाच्या मार्गाने आपल्याला लढायचा आहे. उद्या आपल्यावरती लादलं फोडण्याची कारण त्यांच्याकडे नसू नये की या समाजाने असं केलं होतं म्हणून आम्ही यांना आरक्षण देऊ शकलो नाही, या समाजाने आमच्या नेते मंडळीची गरज आली, आमच्या बसा फोडल्या, त्या सरकारचं नुकसान केलं म्हणून आम्ही त्यांना आरक्षण दिलं नाही, असा प्रश्न पुन्हा निर्माण व्हायला नाही पाहिजे. एवढं टोकाच्या भूमिकेमध्ये आलेलं हे आरक्षण क्षणभरामध्ये निस्तनाभूत होऊ शकतं जर आपण आक्रमक झालो तर. मनोज जरांगे पाटील सांगतात त्या इशाऱ्यांना आपल्याला चलायचं, त्यांच्या मार्गे उभे राहायचं खंबीरपणे. त्यांना वाटू नाही की मी एकटाच लढतोय, हा संपूर्ण समाज, 5 कोटी समाज त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे. कारण 350 वर्षाच्या नंतर या विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मनोज जरांगे पाटलांनी केलंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यांना साथ द्यायची आहे, सगळ्यांना त्यांना मदत करायची आहे. आमरण उपोषण करायची तर आमरण उपोषण तर चालूच आहेत गावोगावी, प्रत्येक गावामध्ये चालू आहेत. अक्षर महाराष्ट्रातले असे कुठलंही गाव नाही मला वाटतं की त्या ठिकाणी उपोषण चालू नाहीत, त्या ठिकाणी आंदोलन चालू नाहीत. प्रत्येक जागी चालू आहेत, प्रत्येक जागी आपापल्या परीने प्रत्येक मराठा समाज, प्रत्येक बांधव जरांगे साहेबांना मदत करतोय. अशीच मदत असू द्या, तोपर्यंत मदत असू द्या शेवटपर्यंत, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि जोपर्यंत या कायद्याच्या तरतुदीमुळे मराठा समाजाचं आरक्षण टिकत नाही. या ठिकाणी मला तुमच्या समाज बांधवांकडून मी कुठल्या गावाचं नाव घेत नाही, कुणाचं काही घेत नाही, कारण की आपण या ठिकाणी कुठल्या पक्षाच्या कार्यक्रमासाठी नाही आलो, कुठल्या नेत्याच्या कार्यक्रमासाठी नाही आलो आहोत, कुण्या गावचे प्रतिनिधी म्हणून नाही आलो आहोत. आपण या ठिकाणी समाजाच्या कार्यक्रमासाठी आलो आहोत, समाज बांधव म्हणून आलो आहोत. त्यामुळे तुमच्या समस्त समाज बांधवांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.